Good morning students. Today we are going to learn Garden of Words. This Garden of Words is about a lesson. एक लेसन आहे आपल्याला, तो पुढे आपण शिकायचा आहेच, पण त्याच्या आधी आपण काय करतो, गार्डन ऑफ वर्ड्स हे शिकतो. म्हणजे आता आपण पहिल्या टर्म पासून बघत आलो की कोणताही लेसन असेल तर त्याच्या आधी आपल्याला काय शिकायचं असतं, त्या लेसनचं गार्डन ऑफ वर्ड्स, त्याच्या संदर्भातली काही वाक्य शिकतो आपण, काही शब्द नवीन शिकतो आणि मग आपण काय करतो, तो लेसन शिकतो. तर आता असंच आपल्याला काय करायचंय, गार्डन ऑफ वर्ड्स शिकायचंय. लेट्स सी the words I have written here. Let's see these words first. First is see here AGAIN again म्हणजे पुन्हा, ANGRY angry चिडलेला, AROUND around भोवती, BACK bad, BEAUTIFUL beautiful, BECAND म्हणजे आला, BLUE blue म्हणजे निळा, BUILDINGS बिल्डिंग्स म्हणजे इमारती, कॅसल म्हणजे किल्ला, CASTLE कॅसल म्हणजे किल्ला, CATCH कॅच म्हणजे पकडणे, CROSS क्रॉस ओलांडणे, CROWN क्राउन म्हणजे मुकुट, क्राउन म्हणजे मुकुट, DIAMONDS डायमंड्स म्हणजे हिरे, DOWN डाऊन खाली, ENOUGH इनफ म्हणजे पुरेसे, EVERY म्हणजे प्रत्येक, FISHERMAN फिशरमन म्हणजे कोळी, जो मासे पकडतो त्याला आपण फिशरमन असं म्हणतो, GARDEN गार्डन म्हणजे बाग, HAPPENED हॅपन म्हणजे घडले, HAPPY हॅपी म्हणजे आनंदी, HIM ही म्हणजे त्याला, HOME होम म्हणजे घर, HOUSE हाऊस म्हणजे पण घरच, ITS म्हणजे त्याचे किंवा असं ते, KIND काइंड म्हणजे दयाळू, MAGIC मॅजिक म्हणजे जादू, MUST मस्ट म्हणजे हवेच किंवा गरजेचे, NEAR नियर म्हणजे जवळ, ORDERED ऑर्डर म्हणजे आज्ञा दिली, PASSED पास्ट म्हणजे गेला, जवळून गेला, PLEASE प्लीज म्हणजे कृपया सुद्धा होऊ शकतं किंवा प्लीज म्हणजे आनंदी पण होऊ शकतं, POPPED पॉप्ड म्हणजे उडणे, उडाला, QUEN क्वीन म्हणजे राणी, SAW सॉ म्हणजे बघितले, SEAC समुद्र, SPEAK स्पीक बोलणे, STORM स्टॉर्म वादळ, STRANG स्ट्रेंज विचित्र, SURPRISED सरप्राइज मीन्स धक्का दिला किंवा आनंदानं एक हे द्यायचं म्हणजे आनंदाचा धक्का देणे किंवा आश्चर्य करणे, THING थिंग म्हणजे वस्तू, THRON थ्रोन म्हणजे सिंहासन, THUNDR थंडर म्हणजे वादळ, स्टॉर्म म्हणजे वादळ, पण थंडर म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त मोठं असं जे असतं वादळ त्याला आपण थंडर असं म्हणतो, TOWERS टॉवर्स म्हणजे मनोरे, VOIC व्हॉइस आवाज, WATR वॉटर पाणी, WAVES वेव्स लाटा, WERE वेअर म्हणजे पोते, WIFE वाईफ म्हणजे बायको, WISH विश म्हणजे इच्छा आणि WRE वोर म्हणजे घातले. वेअर म्हणजे घालणे आणि वोर म्हणजे त्याचा पास्ट टेन्स आहे घातले. आता आपण काय करतो, नेहमीप्रमाणे याच्यावरती जे काही क्वेश्चन आहे ते आपण काय करतो, सॉल्व्ह करतो. आता बघा पहिल्यापासून क्वेश्चन बघूया काय काय आहे. फाइंड द वर्ड्स that show we have to find the words that show things means what, things म्हणजे वस्तू. मग आता आपल्याला इथे बघायचं आहे गार्डन ऑफ वर्ड्स आणि त्यातल्या वस्तू कोणत्या कोणत्या आहेत हे आपल्याला शोधून तिथे लिहायच्या आहेत. बघा इथे आहे बिल्डिंग्स आहे, कॅसल आहे, त्याच्यानंतर क्राउन आहे, डायमंड्स आहे, बिल्डिंग, कॅसल, क्राउन आणि डायमंड. तुम्ही डायमंड घेऊ शकता.
अजून भरपूर याच्या काय वस्तू आहेत त्या लिहू शकता मी. ऍक्शन्स म्हणजे काय? ऍक्शन म्हणजे काय तर कृती. आपण जी कृती जे आपण करतो, खातो, पितो, झोपतो, उठतो, बसतो, बोलतो, ह्या ज्या काय आहेत आपल्या, दीज आर द ऍक्शन्स. आता ऍक्शन्स कोणत्या कोणत्या आहेत त्याच्यात तर बघा, इथे ऍक्शन वर्ड स्टार्ट्स विथ अ वर्ब. मीन्स स्लीप. स्लीप इज ऑल्सो अन ऍक्शन. सिट, त्याच्यानंतर आहे ड्रिंक, ईट, या सगळ्या काय आहेत ऍक्शन्स आहेत. दीज आर द verbs. These are all verbs and action words start with a verb. मग आता असे verb आपल्याला यातून शोधून काढायचे आहेत. बघा, became, आला, this is also action. catch, catch, पकडणे, this is also action. इथे बघा क्रॉस पण ऍक्शन होते. बघा म्हणजे catch, त्याच्यानंतर became, आणि क्रॉस. हा अजून असणार आहे, त्यातनं आपण शोधून काढायचं आहे. म्हणजे आता बघा इथे हॅपन, ही पण ऍक्शन झाली. त्याच्यानंतर आहे इथे ऑर्डर, ही पण ऍक्शन झाली. पास्ट, ही पण ऍक्शनच झालेली आहे, ही ऍक्शन आहे. स्पीक ऑल्सो ऍक्शन. पॉट ऑल्सो ऍक्शन. एवढ्याच ऍक्शन्स आहेत त्याच्यात. या सगळ्या ऍक्शन्स ज्या आहेत त्या आपण काय करायच्या आहेत, लिहून काढायच्या आहेत. जेवढ्या ऍक्शन्स आपल्याला दिसतात, दीज आर ऑल वर्ब्स. हे लक्षात ठेवायचं. व्हेन वर्ब्स आर देअर ऑल्सो डेफिनेटली देअर इज अन ऍक्शन. बघा, ऍड सुटेबल वर्ड टू द सेंटेन्स. आता एक शब्द घालायचे आपल्याला. इथे जे तुम्हाला सेंटेन्स लिहिलेले दिसते तिथे आपल्याला सुटेबल वर्ड घालायचं. आय कॉट अ डॅश फिश. मग आता तुम्ही इथे म्हणू शकता अ ब्युटिफुल फिश म्हणू शकता किंवा अ गोल्डन फिश. आय कॉट अ गोल्डन फिश. आय सॉ अन डॅश मॅन. एक लक्षात द्यायचं, इथे अँड दिलेलं आहे. व्हेन यू हॅव गिवन अँड you should start a word with A, E, I, O, U. ओके, तुम्ही काय केलं पाहिजे, A, E, I, O, U न सुरुवात होणाऱ्या शब्दांनीच इथे शब्दांनाच अँड लागतं. हे आपल्याला आता माहित आहे. हा नियम आहे ग्रामरचा. A, E, I, O, U या शब्दांनी, ज्या शब्दांची वर्डशी सुरुवात होते या लेटर्सनी, त्यांना मागे अँड लागतं. त्यामुळे काय करायचं आपण इथे अँड डॅश मॅन. मग आता ए ई आय ओ यू मध्ये काय बसू शकतं तर एक शब्द आहे अँड अँग्री मॅन. अँग्रीला ए एन अँड लागतं कारण ए पासून चालू आहे. आय सॉ अन अँग्री मॅन. वन्स देअर वॉज अ डॅश वुमन. वुमन म्हणजे मी एक बाई बघितली किंवा एक बाई होती. कशी होती, मी लिहिणार आहे इथे ब्युटिफुल. BEAUTIFUL. वन्स देअर वॉज अ ब्युटिफुल वुमन. पण ब्युटिफुलच्या आधी अ ए आपण लावू शकतो. अ म्हणजे एकच वुमन होती. आता बघा, मेक सेंटेन्सेस फ्रॉम दीज वर्ड्स. या शब्दांपासून आपल्याला काय करायचे आहेत, सेंटेन्सेस बनवायचे आहेत. म्हणजे एका, आता इथे समजा बघा फिश. Here we have a fish and beautiful. Using these two words, we have to make one sentence. Using these two words, we have to make one sentence. How? I saw a beautiful fish. I saw a beautiful fish. बघा, ब्युटिफुल पण आला शब्द आणि फिश पण आला. लाईक डायमंड्स. मग आता बघा, आय लाईक डायमंड्स. I like diamonds.
DIAMONDS. I like diamonds. Queen happy. The queen was very happy. राणी खूप खुश होती. आता बघा क्वीन हा पण शब्द आला, हॅपी हा पण शब्द आला. डायमंड्स लाईक, आय लाईक डायमंड आणि क्वीन आणि हॅपी. त्याच्यानंतर बघा ॲनिमल्स वॉटर. ॲनिमल्स लाईक fish live in water. बघा animals like fish live in water म्हणजे fish सारखे प्राणी पाण्यात राहतात. Animal water. Then fish आणि net. I caught a golden fish in the net. बघा मी काय वाक्य तयार केलं? I caught a golden fish in the net. फिश आलं आणि नेट आलं. तुमच्या लक्षात आलं असेल आता की हे आपण शब्द कसे, शब्द वापरून वाक्य कशी तयार करायची होती हे आपण बघितलं. गार्डन ऑफ वर्ड्स मध्ये आपण काय शिकलो तर नवीन शब्द पण बघितले आणि शिवाय आपल्याला ऍक्शन वर्ड्स कोणते आहेत हे समजले. त्याच्यानंतर ऍक्शन वर्ड्स म्हणजे वर्ब्स असतात हे आपल्या लक्षात आलं आणि शिवाय दोन शब्द एकत्र करून using two words making one sentence. ओके, आपण हे काय शिकलो? गार्डन ऑफ वर्ड्स.